नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. ज्या ठिकाणी आपण GMCमध्ये ज्यांनी अर्ज केला आहे कोणत्याही पदाला असू द्या, कारण का सर्व पदांसाठी जो सिलेबस आहे तो तुमचा सारखाच आहे आणि पेपरसुद्धा जो आहे तो सारख्याच लेवलचा तुम्हाला विचारला जाईल. सो सर्वांसाठी हे सगळे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला उपयोगी पडतील. तर रिसेंटली जी काही GMCची भरती झालेली आहे तर त्या भरतीमध्ये कशा पद्धतीचे हे प्रश्न होते आणि त्यांचं विश्लेषण आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. आणि परत सांगतोय, अशाच पद्धतीच्या प्रश्नांचा जेवढं जास्त होईल तेवढं सराव करा. माझ्याकडे आहेत सराव पेपर्स आणि जे 2025 मध्ये झालेत त्याचे काही GMCचे पेपर्स आहेत जे तुम्हाला सर्व जिल्ह्यांसाठी उपयोगी पडतील, सारखेच असतील. तर पाहूयात पहिला प्रश्न. आणि ते पेड आहेत बरं, हेही सांगतो. तर आता बघा इथं काय दिले की प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. हा 2025 मध्ये रिसेंटली ज्या काही एक्झाम झाल्यात त्याला आलेला हा प्रश्न आहे. आता या ठिकाणी जर व्यवस्थित बघितलात तर इंग्रजी वर्णमालेवर आधारित हा असलेला हा प्रश्न आहे. ओके, सो जेवढं जास्त होईल तेवढं या प्रश्नमालिकेवर किंवा वर्णमाला पाठच करा. तर इथं जर बघितलं TYU हे जे दिलं आहे ना, तर याच्यामध्ये जर बघितलं तर पाहू शकता ॲज इट इज. जर बघा तर माझ्यामध्ये इथं Z आहे बरं. हे बघा, आता बघा हे Y. आता हे बघा इथं तुम्हाला वेगवेगळी सिरीज आहे. जर समजा या दोघांमध्ये असं जर चिन्ह असलं असतं तर हे दोघांची एकच सिरीज असली असती, बट हे सगळी एकच सिरीज आहे, त्यांचा कुठे ना कुठं ताळमेळ आहे. तर टीचा याच्याशी सहसंबंध लावा झेडशी, याचा या पहिल्या अंकाशी वर्णमालेशी, आणि याचा प्रथम. हे Y जे आहे ते याचा ईशी लावा, ईचा केशी लावा, परत केचा क्यूशी लावा. ॲज इट इज त्याच पद्धतीनं यूचा एशी लावा, परत याचा जीशी आणि जीचा यमशी, आणि येणारी जी काही संख्या आहे ती आपल्याला तुम्हाला मिळून जाईल. ओके, तर आता जर बघितलं तर टी आणि झेड मध्ये काय फरक आहे, इथं वर्णमाला मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो. टी हा कितव्या क्रमांकावर आहे, 20व्या क्रमांकावर आहे, आणि झेड हा 26वा. ओके, म्हणजे टी हा कितव्या क्रमांकावर झाला, 20व्या, झेड हा कितवा झाला, 26व्या. आता एफ जर बघितलं तर लक्षात ठेवा झेड हा 26व्या आहे, तर याच्या पुढं तर सिरीज नाही, त्याच्यामुळे परत इकडे या 1 2 3 4 5 6, म्हणजेच काय एफ हा 6व्या क्रमांकावर, म्हणजेच झेड पासून परत प्लस 6व्या क्रमांकाचं एफ आहे, आणि एफ पासून परत कुठलं 6व्या क्रमांकावर यल आहे का पाहून घ्या. जर इथं बघितलं तर एफचा 6वा क्रमांक आहे आणि यलचा कितवा आहे, 12वा क्रमांक आहे. ओके, साधी आणि सरळ सिंपल स्ट्रॅटेजी तुम्हाला कळाली की पहिलं जे अक्षर आहे ते 6-6चा फरक आहे. तर ॲज इट इज यल पासून पुढं 6 जा, ते तुम्हाला कितवं अक्षर मिळून जाईल. यल हा 12वा आहे, म्हणजेच कितवं आपलं असेल, 18वा अक्षर जे आहे ते त्या ठिकाणी असेल, म्हणजेच आरचा क्रमांक कितवा आहे, 18वा आहे, त्यामुळे आर हे आपलं या सिरीजचं पहिलं अक्षर झालं. ओके, आता आपल्याला दुसरं शोधायचं आहे. इथं आहे Y बरं. वायचा ईशी सहसंबंध लावा. तर Y कितव्या क्रमांकावर आहे, 25व्या, आणि ई कितव्या क्रमांकावर आहे, 5व्या, म्हणजेच 1 2 3 4 5 6, म्हणजेच ॲज इट इज हे Y आणि ई मध्ये सुद्धा परत कितीचा फरक आहे, +6चा. त्याच पद्धतीनं ई आणि के मध्ये ईचा 5वा क्रमांक, केचा कितवा आहे, 11वा, परत इथं किती +6, म्हणजे हे सुद्धा त्यांनी काय केलंय, +6 घेतले. त्यामुळं हे जे क्यू आहे याच्यापासून +6 असलेलं अक्षर आपल्याला शोधायचं. बघा क्यू कुठं आहे, OPQ या ठिकाणी आहे, तर याच्यापासून 6वं अक्षर 1 2 3 4 5 6, म्हणजे W आलं. ओके, सो या ठिकाणी W आपली सेकंड सिरीज आलेली आहे. तर RW कुठं आहे, फक्त याच ठिकाणी आहे, याला टिक मार्क करा, पुढे निघून जा. सिंपल सांगतोय, तुम्हाला वेळ फार कमी असतो, त्यामुळे जेवढं जास्त होईल तेवढं लवकरात लवकर प्रश्न सोडवा आणि पुढं निघून जा. ओके, आलं लक्षात. परत पुढचा प्रश्न बघा. आणि माझ्याकडे अशाच पद्धतीचे सराव पेपर्स आहेत. त्यानंतर झालेले काही GMCचे 2-3 किंवा एखाद्या जिल्ह्याची आहे ते सुद्धा पाहू शकता. ते पेड आहेत, बट परवडेल अशी फी आहे. जीकेचा भाग मोठा असल्यामुळे जीकेचा सुद्धा ठोकळा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. ओके, परत आता पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारला आहे, नातेसंबंधाविषयी विचारलेला आहे. तर या ठिकाणी जर बघितलं तर ए ही बीची मुलगी आहे. ओके, बी इथं मांडून घ्या, बीची काय झाली, मुलगी. ओके,
आता हे बी आई असेल ना वडील असेल, असू द्या. हां, बी ही डीची पत्नी आहे, म्हणजे ही बी कोणाची पत्नी आहे? डीची. म्हणजे हा डी काय झाला? पती. ही काय झाली? पत्नी. म्हणजे या मुलीची काय झाली? ही आई त्या ठिकाणी झालेली आहे. ओके. परत काय दिले? डी हे सीचे वडील आहे, म्हणजे डीचीच ॲज इट इज सी चे वडील आहेत ना हे, ह्याची सुद्धा वडीलच होईल बरं. ए ही कोणाची? बीची मुलगी आहे, म्हणजे डीची सुद्धा मुलगीच होईल, कारण का हे दोघं नवरा बायको आहेत किंवा पती पत्नी आहेत. तर आपल्याला काय विचारले? सी हा ईचा भाऊ आहे. ओके. ईचा भाऊ कोण आहे? सी, म्हणजेच ॲज इट इज ईचा भाऊ वगैरे हे दोघं बहीण भाऊ आहेत, म्हणजे हे तिघही जे आहेत ते या दोघांचे अपत्य आहेत, बी आणि डीचे. ओके. ए ही मुलगी आहे. तर आपल्याला काय विचारलंय? तर सीचं एशी नातं काय? बघा, सी हा भाऊ आहे आणि मुलगी ही त्याची बहीण असेल, तर काय दिलं आपल्याला? की सीचं एशी नातं काय असेल? तो भाऊ असेल ना स्पेशली. हां, तर अशा पद्धतीचे हे प्रश्न असतात. जास्त तुम्हाला डोकं लावायची आवश्यकता नाही आहे, फक्त तिथल्या तिथं तुम्हाला उत्तरं त्या ठिकाणी मिळत जातात. ओके. परत पुढं काय दिलंय बघा. हां, मी तुम्हाला सगळं डिकोडिंग करून देईन, काळजी नका करू. आता इथं जर बघितलं तर प्लस मायनसचा खेळ आहे. बघा, 129 मधून जर 83 काढलात, 129 मधून जर तुम्ही 83 मायनस केलात तर किती येईल रे? 46 येईल. ओके. परत हे 196 मधून जर मायनस 129 केलात तर किती येईल? 67. ओके. परत आता हे 242 मधून काय करा? 196 मायनस करा, परत किती येईल? 46. हां, परत 309 मधून 242 मायनस करा, 309 मधून 242, परत किती येईल? 67 येईल ना. हां, तर त्यांनी काय केले की 46 67 46 67 अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ॲड केलेलं आहे. ओके. परत हे 355 मधून 309 मायनस केला, 355 मधून जर 309 मायनस केलात तर किती येईल? किती यायला पाहिजे? 46 येईल. ओके. हां, परत आता बघा इथं काय दिले? हे जे 355 आहे, हे 355 जी काही एक संख्या येणारी असेल तिच्यामधून मायनस केलं तर 355, तर किती यावं? इथं 67 तुमचं आलं पाहिजे. त्यामुळं हे 67 काय करा, हे जे मायनस 355 आहे ते या साईडला घेऊन जा, म्हणजेच ॲज इट इज 355 प्लस 67 जर केलात तर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळून जाईल. तर इथं जर बघितलं 7 आणि 5 12, परत 2, इथं 4. ओके. म्हणजेच इथं किती येईल? 422 त्या ठिकाणी येईल. हां, ॲड करा. वाटल्यास तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता, सोडू शकता, तुमच्या मर्जीने तुम्ही जे योग्य वाटेल ते करू शकता. अशाच पद्धतीचे सरावसुद्धा तुम्ही करू शकता, माझ्याकडे आहेत सर्व. आता बघा याच्यामध्ये कसा प्रश्न आहे, थोडं तुम्हाला फिरवतं, बट ॲज इट इज एकदम सोपा प्रश्न आहे बरं. याच्या इतका सोपा तुम्हाला कुठेच नाही भेटणार. ओके. हां, परत इथं मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो. काय दिले? मेन म्हणजे 5 8 3 2, पेन म्हणजे 2 8 6 3. आता बघा सिम्पल काय करायचं, तुम्हाला कधीही सांगतो, अशा पद्धतीचा प्रश्न जर आला तर याच्यामध्ये बघा हे असं रायमिंग वगैरे लावत नका बसू. एमला 5 म्हणतात, एला 8 म्हणतात, आयला 3 म्हणतात, यांना 2, असं नका बघत बसू. कारण का असं जर बघितलं तर तुम्ही परत गोंधळात जाता. एला 8 तर आहे, बट आयला 6 म्हटलेलं आहे या ठिकाणी, आणि एनला जे आहे ते 3, इथं एनला 2 म्हटलंय, त्याच्यामुळं तुमचं जे आहे ते उत्तर त्या ठिकाणी चुकतं, एवढं लक्षात ठेवा. ओके. तर आता सिंपल काय करायचं, हे बघा ए आय एन हे 3 कॉमन शब्द आहेत, याच्यामध्ये सुद्धा 3 कॉमन शब्द आहेत, त्याच्यामुळं ए आय एन हे जे आहे ते कॉमन झाले, हे तिघही काढून घ्या. आणि यांच्यामध्ये जे 3 अक्षर किंवा 3 अंक जे कॉमन आहेत ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही लिहून घ्या. 8 3 2, परत इथं 8 आहे, 3 आहे, 2 आहे. ओके. म्हणजेच 8 3 2 हे जे आहे ना ते यांच्यासाठी कॉमन झालं. आता जे काही एमसाठी 5 असेल लक्षात ठेवा, तर इथं पीसाठी किती असेल? वेगळा असलेला 6 आहे याच्यामध्ये. ओके. म्हणजेच पी बरोबर 6, 6 हे संकेतांक आहे, लक्षात ठेवा. हां, जर काही डाऊट असेल, कळत नसेल, तुम्ही मला विचारू शकता, मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो. ओके. हां, परत पुढं काय दिले की 20 ते 40 मधील मूळ संख्यांची सरासरी. आपल्याला काय विचारलंय? मूळ संख्यांची सरासरी. मूळ संख्या म्हणजे काय रे? मूळ संख्या म्हणजे अशी एखादी संख्या तिला कोणत्याही पाड्यात ती येणार नाही,
म्हणजे तिला भाग फक्त 1 आणि जी काही ती संख्या आहे, समजा 3 आहे तर 3ला 1च्या पाड्यात येतं आणि फक्त 3 3च्या पाड्यात येतं, म्हणजेच त्याला कोणत्याही याच्याने डिवायडेशन होऊ नये किंवा कोणत्याही पाड्यात ती संख्या येऊ नये. आता आपल्याला काय दिलं 20 ते 40 मधील 20 ते 40 मधील मूळ संख्या किती आहेत? जवळपास 23 ही पहिली झाली, 29 ही दुसरी झाली, परत 31 ही तिसरी, 37 ही चौथी झाली. आता यांचं काय म्हटलंय? मूळ संख्यांची सरासरी. या तिघांची बेरीज करा आणि डिवायडेड काय करा? 4 त्या ठिकाणी करा. ओके, तर यांची जर बेरीज बघितलं तर किती येईल? 120 भागिले 4 म्हणजेच 4 त्रिकम 12, 30 यांची सरासरी आलेली आहे. ओके, हां, सरासरी सूत्र माहीत असेल ना, एकूण घटक त्यांची बेरीज भागिले एकूण घटक वगैरे. आता परत काय दिले? 20 ते 30 मधील 5च्या पटीतील. लक्षात ठेवा, 20 पासून 30 मधील 5च्या पटीतील म्हटलंय, तर याच्यामध्ये जर बघितलं तर लक्षात ठेवा 20 सुद्धा येतं, 25 सुद्धा येतं आणि 30 सुद्धा, कारण का 5च्या पाड्यात येतात ना. तर संख्यांच्या सरासरीमधील फरक किती? परत यांची बेरीज करा. 50 हे तिघ ना, 3 आहेत, 3 डिवायडेड करा. तर याच्यामध्ये जर बघितलं तर जवळपास किती येतं? 75 येतं तिघांची बेरीज, आणि भागिले 3 जर केला तर किती येईल? 25 येईल ना. हा, तर आता आपल्याला काय विचारलंय की यांच्या सरासरीतील म्हणजेच 30 मधून जर 25 गेले तर काय येईल उत्तर? आपलं 5 त्या ठिकाणी उत्तर येईल. आलं लक्षात? हां, हे सगळं लिहून घ्या, तुम्हाला परत परत सांगतोय. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, विनंती आहे, किंवा तुमच्याच फायद्यासाठी सांगतोय. ओके, हां, बाकी हा वाला एकदम सोपा प्रश्न आहे. हे आलेलेच आहेत रे बाबा, सगळे प्रश्न GMC PYQs आहेत. याच्यामध्ये जवळपास 15 आहेत, पाहून घ्या ॲज इट इज. हां, ते तुम्हाला मिळून जाईल उत्तर. आणि परत काय दिलंय? मूल्यांकन करा. हा प्रश्न थोडा चुकीचा पडलाय, सोडून द्या हा प्रश्न. हां, बाकीचा प्रश्न जो आहे तो मला कमेंटमध्ये कळून द्या. आणि परत परत सांगतो, ज्यांना कोणाला सराव हवे असतील कॉन्टॅक्ट करून द्या. सबस्क्राईब केलं नसेल करा. बाकी तुम्हाला भेटतो पुढच्या भागामध्ये अशाच सिरीजसोबत. धन्यवाद, घ्या काळजी.